गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा भन्नाट अशा ॲडव्हेंचर ब्लॉगमध्ये. आणि मी तुमचा मित्र शुभम जाधव. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनल शुभ्स ब्लॉगला. सह्याद्रीच्या कुशीत अनेक सुंदर जागा लपलेल्या आहेत. यातीलच काही जागा लोकांपर्यंत पोहोचल्या तर काही जागा आजही हिडन म्हणून ओळखल्या जातात. अशीच सह्याद्रीतील एक सुंदर जागा म्हणजे मिनी देवकुंड वॉटरफॉल. तर आज आपण जाणार आहोत मिनी देवकुंड वॉटरफॉलला. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भिवे गावात हा वॉटरफॉल आहे. पुण्यापासून साधारणतः हा वॉटरफॉल 90 किलोमीटर अंतरावरती आहे. या वॉटरफॉलला कसे जायचे याची संपूर्ण माहिती या व्लॉगमध्ये आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि डिस्क्रिप्शनमध्ये गुगल मॅपची लिंकही तुम्हाला दिली आहे. बोरगिरी किल्ल्याकडे जाताना आपल्याला उजव्या हाताला भिवेगाव लागते. या बोर्डपासून 1 किलोमीटर आतमध्ये गेले की आपल्याला भिवेगाव लागते. तिथे आपल्याला जिल्हा परिषद शाळा दिसेल. इथेच आपली गाडी पार्क करायची आणि इथे पार्किंगचे पैसे कसलेही द्यावे लागत नाहीत. हे लोकेशन हिडन असल्यामुळे इथे गर्दी अजिबात नाही. तर गर्दी व्हायच्या आत नक्कीच जाऊन या. शाळेपासून रोडने वरती 100 ते 200 मीटर चालत पुढे जायचं. आलं की इथे गावकऱ्यांची घरे लागतात. ह्या घरांच्या समोरून हा रोड जातो. तर समजत नसेल तर तुम्ही इथे गावकऱ्यांना विचारू शकता. ते तुम्हाला लगेच सांगतील. 30 ते 40 मिनिटाचा एकदम सिंपल ट्रेक आहे. तुम्ही फॅमिली सोबतही येऊ शकता. या इथून खाली उतरायचे व सुरू होतो आपला ट्रेक. आणि तुम्हाला गाईड हवा असेल तर इथे लोकही येतात, परंतु गाईडची काही गरज नाही. आपल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण गाईड केलं आहे. पुढे चालत गेला की मध्येच मागे वळून पाहिले की आपल्याला ही घरं दिसतात. ही घरं दिसली की समजायचं तुम्ही बरोबर दिशेने चालला आहात. पूर्ण पायवाट आहे व रोड ही एकदम सिंपल आहे, त्यामुळे तुम्हाला इझिली चालत जाऊ शकता. साधारण ते 30 ते 40 मिनिटाचा रोड आहे. तुमच्या चालण्यावरती आहे. तुम्ही जर न थांबता जर गेला तर एक 30 मिनिटात तुम्ही आरामात पोहोचता. आणि जर तुम्ही फोटो वगैरे काढत असाल तर तुम्हाला वेळ लागू शकतो. साधारणतः 2 किलोमीटर अंतर आहे या ट्रेकचं. शेतात इथे कामं करणारी शेतकरी पण असतात. त्यांनाही तुम्हाला जर कुठं अडचण आली तर तुम्ही त्यांनाही विचारू शकता. तुम्हाला अवश्य सांगतात. वॉटरफॉलकडे जायला एकच पायवाट आहे आणि ते बिबट्यांचे प्रमाण जास्त आहे, कारण हे भीमाशंकर अभयारण्यात येतं. त्यामुळे सावध राहावं. सोबत कोणाला तरी घेऊन जावा. एकटं जाण्याचे टाळावे. आणि आपल्यासोबत या ट्रेकला आले आहेत माझे मित्र अक्षय, अमजद, उमेद. या पूर्ण घनदाट जंगलातून आपल्याला वॉटरफॉलकडे जायचं आहे. वॉटरफॉलकडे जाताना पूर्ण साईडने रोडच्या साईडने झाडे झुडपे आहेत, त्यामुळे व्यवस्थित सावध रीतीने जावं. आणि ट्रेकवरती आल्यावरती कसल्याही प्रकारची घाण अजिबात करू नका. इथं लोक आले की पाण्याच्या बाटल्या, कचरा वगैरे करतात, तर याची दक्षता घ्यावी व अजिबात कचरा करू नये. आपला निसर्ग आपण स्वच्छ ठेवूया. आणि आपल्याला या ट्रेकमध्ये पूर्ण या पायवाटीवरून जाते आणि जाताना आपल्या लक्षात यावं म्हणून सांगतो की साईडून वॉटरफॉलचे पाणी पूर्ण खाली येते. त्याच्या साईडनं आपल्याला फॉलो करत जायचं आहे. पूर्ण पायवाट आहे.
जायचं आहे. साधारणतः 10 ते 15 मिनिटं चाललं की आपल्याला हा पॉईंट लागतो. म्हणजे समजायचं तुम्ही बरोबर दिशेने चाललाय. तुम्हाला हा असा व्ह्यू दिसतो. याच्या बाजूने पुढे चालायचं. चालत गेलं आणि पुढे आलं की तुम्हाला हा छोटासा वॉटरफॉल किंवा ओढा लागतो. इथं आलं की लवकर समजत नाही कुठून जायचं आहे. या पॉइंट पासून राईट साईडला जायचं. इथं अशी दगड ठेवलेले आहेत जेणेकरून तुम्हाला समजावे यावे. आणि हे पाणी क्रॉस करून पुढे जायचं. 1 मिनिट पुढे चाललं की तुम्हाला हे 2 रोड लागतात. आपल्याला जायचं डाव्या बाजूने आहे पण आम्ही चुकून उजव्या बाजूने गेलो. 5 मिनिटं पुढे चाललं की आपल्याला हे लोकेशन दिसेल. पण इथं आलं की असं वाटलं बरं झालं आपला रस्ता चुकला आणि आपल्याला अजून एक नवीन वॉटरफॉल बघायला भेटला. इथं जायला थोडस अवघड आहे आणि थोडस पाण्यामुळे स्लिपरी आहे. जर तुम्हाला पोहता येत असेल तर अवश्य जा. पण तुम्हाला जर ट्रेकिंगचा चांगला अनुभव नसेल तर जाणे टाळावे. आणि या वॉटरफॉलला काय नाव द्यायचे हे कमेंट मध्ये नक्की सांगा. परत आपल्या या लोकेशनला मागे यायचे व इथून आपल्या डाव्या बाजूने पुढे जायचं. थोडस पुढे चाललं की आपल्याला हा पॉइंट लागतो. या पॉइंट पासून आपला वॉटरफॉल फक्त 2 मिनिट अंतरावरती आहे. दोन मिनिटं चाललं की तुम्ही येऊन पोहोचता ह्या एकदम निवांत अशा सुंदर वॉटरफॉल कडे. हा वॉटरफॉल अजून लोकांना माहित नाही. तोपर्यंत लवकर विजिट करून या. कसा वाटला हा हिडन मिनी देवकुंड वॉटरफॉल कमेंट मध्ये नक्कीच सांगा. व आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये एका नवीन लोकेशन सोबत.